आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। 3 दिवसांमध्ये बिनशर्त माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाई करणार। शिंदेंकडून संजय राऊतांना कायदेशीर नोटीस। निवडणुकीत पैसे वाटपासह सामनातून शिंदेंबाबत अनेक दावे केल्यानं नोटीस। विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीत पेच कायम। मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदारसंघावर भाजपचा दावा। लवकरच महायुतीचे प्रमुख नेते एकत्र बसून निर्णय घेणार। नाशिक शिक्षक मतदारसंघ शिंदे गटाला सोडण्याची भाजपची तयारी। मुंबई शिक्षक मतदारसंघावरून भाजप आणि अजित पवार गटात पेच, तर मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या जागेवर शिंदे गट भाजप आमने सामने। नागपूर विद्यापीठात बीएच्या इतिहासाच्या परीक्षेत हेडगेवार आणि संघांवर प्रश्न, तर आरएसएस वरील प्रश्न पाठ्यक्रमाबाहेरील असल्याचा विरोधकांचा आरोप। इतिहास अभ्यास मंडळाचे सदस्य डॉक्टर सतीश चापलेंनी दावा खोडला। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पुण्यातील मेट्रोची पाहणी। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पुण्यातील मेट्रोची पाहणी करण्यात आली। बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेची जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव। न्यायालयाकडून सीबीआयला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश। विदर्भासह नागपुरात उष्णतेच्या लाटेची तीव्र झळ। नागपुरात 48 तासांमध्ये उष्माघाताने 10 जणांचा मृत्यू। उष्माघातापासून बचाव करण्यासाठी विशेष काळजी घेण्याचं आवाहन। कैसर खालिद यांच्या कार्यकाळातच घाटकोपरमधील होर्डिंगच्या आकारमानात आणि कंत्राटाच्या मुदतीत वाढ। मुंबई रेल्वेचे सहाय्यक पोलीस आयुक्त शहाजी निकम यांच्या चौकशीत खुलासा। मुंबईतील 29 महाकाय होर्डिंग जैसे थे। पालिकेकडून 45 धोकादायक होर्डिंगची यादी जाहीर। 16 होर्डिंगवर कारवाई।